संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। स्मार्ट मीटर सक्तीचा आदेश तात्काळ रद्द करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। जिल्ह्यातील ग्रामसभांनी स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवत ठराव मंजूर करून वरिष्ठ स्तरावर पाठवले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने ते ठराव रद्द करण्याचे आदेश देणे चुकीचा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे यांनी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत दिलेला आदेश तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेत निवेदन देण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामसभांनी गावामध्ये स्मार्ट मीटर बसवू नयेत असा ठराव मंजूर केला आहे। मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी संबंधित ठराव रद्द करून केंद्र शासनाचा उपक्रम असल्याचे सांगत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्रामपंचायतींना आदेश दिले आहेत। तसेच आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शशिकांत शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आदेश रद्द करण्याची मागणी केली। यावेळी शिंदे यांनी संबंधित आदेश तात्काळ रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत मोरे, पक्षाध्यक्ष विश्वास कोळी, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, बाबा सांद्रे, जिल्हा संघटक मनोहर पाटील, अभिजित पाटील, धन्यकुमार पाटील, चंद्रकांत अडसूळ, संजय कलकुंबे, भरत चौगले, बाळासाहेब जाधव, राजू माने आदी उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे शिंदे साहेब यांनी या ठिकाणी ग्रामसभेने स्मार्ट मीटर बसवणे असे घेतलेले ठराव रद्द करावेत व त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे असा एक आदेश काढलेला आहे। खऱ्या अर्थानं 73वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामसभेला घटनात्मक अधिकार प्राप्त झालेला आहे। तसंच ग्राम पंचायत अधिनियम 1958च्या कायद्यानुसार राज्यघटनेतील कलम 243 अनुसार त्या आमच्या ग्रामसभेच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आम्ही हे स्मार्ट मीटर बसवताना ही कंपनी आहे आणि खऱ्या अर्थानं असे कोणतेही एक ठिकाणी आदेश नसताना त्या ठिकाणी एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत की जबरदस्ती करू नये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी, परंतु या ठिकाणी आम्ही भेटून त्यांना सांगितलेलं आहे आणि हे तुमच्या अखत्यारीचा विषय नाही। त्यावेळी तुम्ही कंपनीचे सेवक आहात की जनतेचे सेवक आहात हा पहिल्यांदा विषय त्यांना मी विचारला। त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही या आदेशामध्ये बदल करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। जर त्यांनी बदल नाही केला तर येत्या 2 दिवसामध्ये ज्या गावामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवले ते स्मार्ट मीटर काढून या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर आम्ही त्याची होळी करणार आहोत आणि होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी ही जिल्हा परिषद प्रशासनाची राहील। जोपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं